नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता ह्या नम्रताची नाटकं एवढी वाढलेली आहेत की तिची मजल एवढ्या वरपर्यंत गेलेली आहे की वाटेल त्या भाषेत ती अर्णवरती आरोप करत सुटलेली असते. तिला जराही लाज वाटत नाहीये की आपण जे काय करतोय, एखाद्यावर आरोप करतानाही त्या बाबतीत पुरावे असावे लागतात, पण तिला त्याचं काहीच वाटत नाहीये. तिनं मात्र आरोपावर आरोप करत सुटलेली असते. तिला फक्त एवढंच माहिती आहे की जे काय झाले त्याच्यामध्ये यांचाच दोष आहे आणि यांना दोषी मानत राहायचं, एवढाच विचार तिने केलेला असतो आणि त्याच पद्धतीने तिने बोलायलाही सुरुवात केलेली असते. पण हे सगळं जे काही आहे या सगळ्याला जबाबदार तिने अर्णवला ठरवलेलं आहे. पण तिची मात्र वाट लागलेली आहे. आजी ओरडलेली आहे, ईश्वरीने तर थोबाडच रंगवलेला आहे आणि त्याचबरोबर आकाशने सुद्धा तिला तिची लायकी दाखवलेली आहे. आकाशने स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आमच्यामध्ये बोलायचं नाही. त्यानंतर मामांनी आता तिला ईश्वरीची माफी मागायला सांगितले आणि इकडे वल्लरीला वेगळंच टेन्शन आलेलं आहे. ते म्हणजे वल्लरीला असं वाटतंय की जे काय झालेलं आहे त्यामध्ये आता रमाकांतने पुरावे ठेवलेले होते मागं. आता रमाकांतने ठेवलेले पुरावे कुठे गेले, नक्की काय झाले, या सगळ्या गोष्टींचा विचार वल्लरीच्या डोक्यात सुरू झालेला असतो. रमाकांतने कोणते पुरावे ठेवले असतील, काय झालं असेल, असे विचार तिच्या डोक्यात सुरू झालेले असतात आणि ती मात्र त्या सगळ्या गोष्टींचा विचार करत बसलेली असते. तर हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे, नक्की काय प्रॉब्लेम झालाय, कशामुळं आकाशला नाकारलेलं आहे, हे सगळं आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. तर इकडे आकाश आणि अर्णव त्याचबरोबर अंजली सगळेजण तिथे असतात. अर्णव विचारत असतो की कसे माहिती का, आजपर्यंत तुम्ही माझ्या निर्णयाचा नेहमी आदरच केलेला आहे, पण आज मी स्वतः आकाश पाटील यांचं नाव रिकमेंड केलं होतं. ते मला या पोझिशनसाठी योग्य उमेदवार वाटत होते. त्यांच्याकडे ते कॅलिबर आहे हे सुद्धा मला माहिती होतं आणि त्याच वेळी हे सगळं असून सुद्धा तुम्ही आकाश पाटील यांना का रिजेक्ट केलं, म्हणजे मान्य मला, मी आपल्या जो कमिटी आहे त्याच्या निर्णयाला या पद्धतीने तिथे हे करत आहे, विरोध करत आहे असं तुम्हाला वाटत असेल. नाही, मी कमिटीच्या निर्णयाचा आदर करतो, पण मला रिझन हवंय. काय नक्की रिझन काय? त्यावेळेस मात्र ते सगळेजण एकमेकांकडे पाहू लागतात आणि उत्तर देतात की आकाश पाटील यांचा एक्सपिरियन्स कमी आहे बाकीच्या कॅन्डिडेटच्या तुलनेत. मग असं व्हायला नको की आम्ही अर्णव राजे शिर्के हे CEO आहेत आणि त्यांच्या भावाला फेवर करत बाकीच्यांवर अन्याय करून आम्ही त्यांना वोट केलेला आहे, त्यांना निवडून दिलेलं आहे, हे सगळं बोलणं चाललेलं असतं. आणि त्याच वेळी हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र या पद्धतीने आता इथे चालू झालेलं असतं. तर इकडे अर्णव त्यांना विचारत असतो आणि त्याचबरोबर आता अर्णवने प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी उत्तर दिलेलं असतं. आकाशला खूप वाईट वाटतं. आकाश डायरेक्ट तिथून निघून जातो. तर आकाश नक्की हे सगळं काय चाललंय या गोष्टीचा विचार करू लागतो आणि आकाश बाहेर निघून गेल्यानंतर अंजलीला, अर्णवला दोघांनाही वाईट वाटतं की हे सगळं काय झालं. खरं तर आकाश या पदासाठी कॅलिबर होता. मग अंजली सांगू लागते की तुम्ही असं कसं म्हणू शकता की आकाशचा एक्सपिरियन्स कमी आहे. आकाश पाटील यांनी आपल्या कंपनीसाठी किती काय काय गोष्टी केलेत, याचा विचार केला पाहिजे ना आपण. या सगळ्या गोष्टी त्यांनी अगदी त्यांच्या टॅलेंटवर केलेल्या आहेत. इव्हन आत्ता ज्या अरायवलमधून आपली कंपनी जात होती, ज्या सगळ्या गोष्टीमधून आपली कंपनी जात होती, तेव्हा सुद्धा आकाश पाटील हे कंपनीसाठी अगदी खंबीरपणे उभे राहिलेले होते. या सगळ्या गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत आणि पुढच्या प्रोजेक्टमध्ये सुद्धा त्यांचे आपल्याला खूप फायदा होणार आहे. मग तरीही आज तुम्ही त्यांचं नाव रिकमेंड केलेलं असतानाही नाकारलेलं आहे. तेव्हा ते म्हणतात की हे बघा, कमिटीचा निर्णय आहे आणि कमिटीने तो निर्णय घेतलाय, मान्य, आम्ही तुमचा आदर करतो, या सगळ्या गोष्टी मान्य आहेत, पण आत्ता आम्ही त्यावर तो निर्णय जो आहे तो बदलू शकत नाही. हे ऐकल्यानंतर सगळेजण तिथं असतात. अंजली सुद्धा समजवत असते. आकाश तर निघून गेलेला असतो, त्याला वाईट पण वाटलेलं असतं. हे सगळं काय होऊन बसलंय, या सगळ्या गोष्टी अशा का झाल्यात, या सगळ्या गोष्टींचं वाईट त्याला वाटलेलं असतं, म्हणून आकाश बाहेर निघून गेलेला असतो. आणि त्याच वेळेस पाहायला मिळतं ते म्हणजे काहीही झालं तरीही या सगळ्या गोष्टी ज्या पद्धतीने झालेल्या असतात
या सगळ्या गोष्टी जे घडत असतात त्या ह्यांना माहिती आहेत नक्की कशामुळे झालंय, या सगळ्यावर मार्ग कसा काढायचा हे सगळं लक्षात घेता आता मात्र अंजली आणि अर्णव दोघंही विचार करत असतात. कमिटी बरोबर तिथे त्यांना आर्ग्यू करत असतात, त्यांना समजवण्याचा प्रयत्न करत असतात की प्लीज तुम्ही तुमचा डिसिजन चेंज करा, कारण आकाश पाटील हे योग्य उमेदवार आहेत आणि तरीही तुम्ही अशा पद्धतीने जर त्यांना रिजेक्ट करत असाल तर हे चुकीचं आहे. तेव्हा कमिटी म्हणते की नाही, आम्ही जर तसं केलं तर बाकीच्या कॅन्डिडेटवर अन्याय करतोय असं होऊन जाईल, आम्हाला ब्लेम केलं जाईल, आम्हाला सांगितलं जाईल की तुम्ही पक्षपातीपणा करताय, म्हणून आम्ही हा निर्णय बदलू शकत नाही. आकाश इकडे बाहेर आलेला असतो. आकाश स्वतःलाच त्रास देत असतो. तो म्हणत असतो की दादाने एवढं माझं नाव रिकमेंड केलं होतं, एवढ्या मोठ्या पोझिशनसाठी रिकमेंड केलं होतं आणि तरीही मी चुकीचं ठरलो, मी कमी पडलो, मला कळतच नाही आहे की माझं काय चुकलेलं आहे. हा विचार इकडे आकाश करत असतो आणि स्वतःला दोष देत असतो. आणि त्याच वेळेस इकडे अर्णव त्याचबरोबर अंजली तिथे आतमध्ये बोलत असते आणि त्यासोबतच आता मात्र पाहायला मिळतं ते म्हणजेच की अंजली समजवत असते आकाशसाठी. आता बाहेर आलेला असतो अर्णव आणि तो अर्णव विचारू लागतो. इकडे नम्रताची तयारी ही जोरदार सुरू झालेली असते. नम्रता तयार होत असते आणि नम्रता म्हणत असते की नाही, आता खरंच आजचा दिवस हा खूप खास आहे आणि त्यामुळं आता अर्णव म्हणजे आकाश आले की खरंच माझ्यासाठी ही खूप छान गोष्ट आहे. नक्कीच तिथे रिझल्ट लागला असणार आहे, सगळे जल्लोष करत असतील म्हणूनच आकाश माझा फोन उचलत नाही आहेत असं नम्रता म्हणत असते. परंतु इकडे नम्रताच्या डोक्यात हे सगळे विचार चालू झालेले असतात आणि त्याच वेळी नम्रता म्हणते की नाही, ह्या सगळ्या गोष्टी ज्या काही चाललेल्या आहेत ना, मला कळत नाही आहे की आकाश फोन उचलत नाही आहेत, मग अर्णवजीजींना करू का असं म्हणत ती अर्णवला फोन करते. अर्णव आकाशला मोबाईल दाखवतो आणि म्हणतो नम्रताचा फोन आहे. तेव्हा अर्णवला आकाश सांगू लागतो की नाही, नको उचलायला, दादा मी घरी गेल्यावर तिच्याशी बोलेल. आता नम्रता किती एक्सायटेड आहे ते आपल्याला चांगलंच माहिती आहे. एकतर असं काहीतरी पहिल्यांदा घडणार होतं आणि त्यामुळं तिची एक्साइटमेंट खूप वाढलेली होती. तिला खूप वाटत होतं की जे काय घडतंय ते खरंच खूप छान आहे, म्हणून तिनं सगळी तयारीसुद्धा केलेली होती. या सगळ्या गोष्टी झालेल्या होत्या, पण मध्येच हे सगळं जेव्हा घडतंय त्यामुळे आता काय आकाशला माहिती आहे की घरी गेल्यावर त्याला काय फेस करावं लागणार आहे. पण यावेळेस आकाशला त्याने विचार केलेल्यापेक्षा कितीतरी गोष्टी फेस कराव्या लागणार आहेत हे आकाशला कल्पना पण नाही आहे. खरं तर आकाशच्या लक्षातही येत नाही आहे की आता त्याला काय काय गोष्टी फेस करायच्या आहेत आणि त्या कशा पद्धतीने करायच्या आहेत. तर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं चाललेलं असतं तेव्हा मात्र या सगळ्याचे परिणाम काय आहेत या गोष्टींचा विचार मात्र कोणाच्याच डोक्यात आलेला नसतो. इकडे अंजली त्याचबरोबर सगळेजण समजवत असतात. इकडे नम्रताला समजवलं जात असतं, पण नम्रताला लक्षातच नाही आहे की पुढे काय होणार आहे, कशा पद्धतीने गोष्टी होणार आहेत हे तिच्याही लक्षात नाही आहे. आता घरी मात्र सगळे आनंदात आहेत आणि मग नम्रताने जी काही जोरदार तयारी केलेली आहे त्यामुळं सगळ्यांना छान वाटत असतं. मग आकाश म्हणत असतो की मी नंतर बोलतो असं आकाशने सांगितलेलं असतं आणि त्याच वेळेस इकडे अर्णव म्हणतो की ठीक आहे. मग अर्णव स्वतः आकाशला घेऊन घरी येतो, कारण आता आकाश टेन्शनमध्ये आहे. अशा अवस्थेत त्याला तिथे एकट्याला सोडणं योग्य नाही. आकाशने त्याला सांगितलेलं सुद्धा असतं की मी नंतर येतो, पण अर्णव काही ऐकत नाही आहे. तो म्हणतो की नाही, तुला आत्ताच यावं लागणार आहे आणि तसं म्हणत अर्णवने त्याला घरी एकत्र आणलेलं असतं. आता लगेचच तिथे नम्रता जाते. हां थांबा थांबा, तिने आरतीचं ताट तयार केलेलं असतं, केक, त्याचबरोबर आकाशच्या आवडीचे पदार्थ, हे सगळं तिनं केलेलं असतं आणि त्याचबरोबर तिचं असं म्हणणं असतं की थांबा मी आलेच. आता सगळेजण म्हणत असतात की हे छान आहे, म्हणजे आज आकाशची विक्ट्री सेलिब्रेट करायची आहे, आकाश जिंकलेला आहे हे सेलिब्रेट करायचं आहे आणि म्हणूनच त्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी केल्या जात असतात. तेव्हा मात्र तिने आरतीचं ताट घेऊन येते, कुंकाचा नाम ओढत असते. तेव्हा आकाश म्हणतो की नम्रता इनफ. तेव्हा नम्रता म्हणते म्हणजे काय झालं आकाश, तुम्ही असं काय करताय, अहो तुम्ही जिंकून आलात ना. तेव्हा मात्र आकाश म्हणतो की असं काहीही झालेलं नाही आहे, हे बंद कर सगळं, मी या इलेक्शनमध्ये जिंकलेलो नाही. हे ऐकल्यानंतर मात्र आता धक्का बसलेला असतो. नम्रता म्हणते काय बोलताय तुम्ही, कसं शक्य आहे,
अहो, अर्णवजीजींनी तुमचं नाव रेकमेंड केलं होतं ना, आणि आजपर्यंत तुम्ही कंपनीसाठी तेवढं योगदान घेतलेलं आहे. मग तुम्ही आज असं कसं म्हणताय? हे कसं होऊ शकतं? हे पॉसिबलच नाहीये. तुम्ही ना चुकीचं बोलताय हे सगळं. माझा ना विश्वासच बसत नाहीये. तेव्हा मात्र इकडे अर्णव सांगतो की हो, कमिटीने आकाशला नाही घेतलेलं याच्यावरती, तो इलेक्शन जिंकलेला नाहीये. हे ऐकता क्षणी नम्रताच्या पायाखालची जमीनच सरकते. ईश्वरी म्हणते, पण अर्णव सर, असं कसं झालं? म्हणजे मला कळत नाहीये की या सगळ्या गोष्टी अशा कशा काय होऊ शकलेल्या आहेत. पण तुम्ही स्वतः रिकमेंड केलं होतं ना, मग काय झालं? मग ह्या गोष्टी अशा का झाल्यात? असे अनेक प्रश्न आता घरात सगळ्यांना पडलेले असतात आणि सगळेजण तेच प्रश्न विचारत असतात. तेव्हा अंजली अजून तिथं पोहोचलेली नसते. अंजली अजून बाहेरच असते. आणि मग मात्र हे दोघंही त्या प्रश्नांची उत्तरं आता घरातल्यांना सांगत असतात. आकाश तर डिस्टर्ब झालेला असतो. आकाश म्हणत असतो की ठीक आहे, माझा एक्सपिरियन्स कमी पडला, मग मी नेक्स्ट टाइम ट्राय करेल, असं आकाश सांगू लागतो. तेव्हा मात्र नम्रता म्हणते की नाही नाही नाही, हे हे होऊ शकत नाही. कसं काय होऊ शकेल? म्हणजे तुम्ही तर CEO आहात ना अर्णव सर, मग तुमचा निर्णय अंतिम नाही होऊ शकत का? तेव्हा मामा म्हणत असतो की अगं नम्रता, जरा समजून घे. असं काही नसतं. म्हणजे तुला जे वाटतंय ते मान्य आहे आम्हाला, पण तिथे काही निर्णय जे असतात ते कमिटीलाच घ्यावे लागतात. तिथे अर्णवचा किंवा कोणाचा काहीच उपयोग होत नाही. त्यामुळं तुला जे वाटतंय तसं काहीच झालेलं नाहीये. तू चुकीचा अर्थ काढतेस. तेव्हा म्हणत असते ती की नाही, मला कळलंय काय झालंय ते. कारण प्रत्येक वेळेस माझ्या नवऱ्याला साईडलाईन केलं गेलेलं आहे. आणि आत्ता मला कळलेलं आहे की तुम्ही हे का सांगू शकलेलं नाहीयेत. तुम्ही का त्या कमिटीच्या समोर सांगितलेलं नाहीये की आकाश पाटीलने काय काय केले कंपनीसाठी. आकाश पाटीलने आजपर्यंत कंपनीसाठी कुठल्या गोष्टी केलेल्या आहेत, हे तुम्ही का सांगू शकलेलं नाहीयेत. असं म्हणत तिने जाब विचारायला सुरुवात केलेली असते. आणि तिचं जाब विचारणं स्वाभाविक असतं, कारण जे तिला दिसते त्यावरून ती बोलत असते. आणि खरंच आकाश हा कंपनीसाठी किती काय करतो हे आपण सुद्धा पाहिलेलं आहे. तेव्हा नम्रता म्हणते की मला फक्त एवढंच माहिती आहे की या सगळ्या गोष्टींमध्ये कोणाचा हात आहे ते, आणि हे सगळं कोणी केले. कारण एवढंही असं होऊ शकत नाहीये की तुमचा निर्णय कोणीतरी डावलेल. आणि तुम्ही आत्ता जे मला सांगताय की तुमचा निर्णय डावललेला आहे, ही गोष्ट पटत नाही आहे. असाल तुम्ही जगासाठी असाल, पण माझ्या नवऱ्यासाठी आणि माझ्यासाठी तुम्ही जे काही केलेलं आहे ते मला कळलेलं आहे. प्रत्येक वेळेस माझ्या नवऱ्याला तुम्ही साईडलाईन केलेलं आहे. कारण प्रत्येक वेळेस आकाशने स्वतःसाठी काही करायचं झालं तरीही तुम्ही त्याच्यामध्ये घोडा आणलेला आहे आणि आकाशला तुम्ही डावललेलं आहे. हे सगळं ऐकता क्षणी सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो. सगळेजण तिथे असतात. सगळेजण नम्रताला समजवण्याचा प्रयत्न करत असतात, पण नम्रता मात्र पेटून उठलेली असते. आणि या सगळ्या गोष्टीचा सगळ्यात जास्त आनंद झालेला असतो तो म्हणजे वल्लरीला. कारण कितीतरी दिवसानंतर असं घडत असतं की या अर्णव राजे शिर्केला डायरेक्ट कोणीतरी लूजर म्हणत आहे. कारण नम्रता म्हणते की आत्ता माझ्या लक्षात आलंय, एक नंबरचा डरपोक आहेस तू अर्णव राजे शिर्के, लूजर आहेस तू. म्हणून माझ्या आकाशला प्रत्येक वेळेस तू मागं टाकलेला आहे. म्हणून माझ्या आकाशबरोबर तू चुकीच्या पद्धतीनं वागलेला आहे. आणि या नम्रताने जे काही तोंडसुख घ्यायला सुरुवात केली आहे त्याला काही मापच नसतं. तेव्हा आकाश म्हणतो की हे बघ नम्रता, तसं काही नाहीये, तुला माहीत नाहीयेत गोष्टी, तिथं काय झालंय ते. तेव्हा नम्रता म्हणते तुम्हाला कळत नाहीये, तुम्ही ना तुमच्या भावाच्या प्रेमाची पट्टी डोळ्यावरती बांधलेले आहात. आणि या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना तुम्हाला वाटत आहे, पण तसं नाहीये. तुमच्या लक्षात येत नाहीये आकाश, तुम्ही वेड्यासारखं वागताय. तुम्हाला कळत नाहीये, तुम्हाला डावललं जातंय. कारण काहीही झालं तरीही तुमच्याच बाबतीत असं का होतंय? का सांगा ना, का होतंय? खरं तर आता तिथे काय झालेलं होतं हे आकाश, नम्रता, आकाश, अंजली आणि अर्णव यांनाच माहिती आहे. आणि त्याचबरोबर ती लगेचच बोलायला सुरुवात करते. बघितलंय मी, जेव्हापासून मी या घरात आले ना तेव्हापासून प्रत्येक वेळेस मला डावललं गेलेलं आहे आणि प्रत्येक वेळेस माझ्याशी चुकीच्या पद्धतीनं वागलं गेलेलं आहे. असं म्हणत वाटेल ते आरोप करत सुटलेली असते ती म्हणजे ही नम्रता. तिला जराही वाटत नाहीये की या सगळ्या गोष्टींमुळं काय परिणाम होणार आहेत, आपण काय बोलतोय, कोणाला बोलतोय, या सगळ्या गोष्टींचा तिने विचारच केलेला नसतो. तिच्या डोक्यात फक्त एकच आहे की या आकाशला का डावललं, आकाश का निवडून आलेला नाहीये, आणि तुम्ही तर कंपनीचे CEO आहात, मग मात्र आकाश निवडून यायला हवा होता. असं म्हणत तिने ज्या पद्धतीने आरोप करायला सुरुवात केलेली असते ते सगळं पाहून घरातले सगळेजण हादरलेले असतात. घरातले सगळेजण समजवण्याचा प्रयत्न करत असतात,
पण नम्रता काही ऐकत नाहीये. तेव्हा आकाश म्हणतो, बस झालं नम्रता, किती वेळा तुला समजवण्याचा प्रयत्न करतोय, काय चाललंय तुझं हे सगळं. तेव्हा ईश्वरी तिथे येते आणि म्हणते, अगं ताई समजून घे जरा. तेव्हा ती म्हणते, बरोबर आहे, मी बघितलंय, जेव्हापासून या घरात मी आली ना तेव्हापासून तुम्हाला स्वयंपाकीन केलं. काय गरज काय होती तू ऑफिसला जायची? तू ऑफिसला जात होती, घरातलं सगळं मला करावं लागत होतं, या सगळ्या गोष्टी मला कराव्या लागत होत्या. पण तू काय केलं? लग्न आमचं झालं, जबाबदारी माझ्यावर टाकली आणि निवांत नवऱ्यासोबत फिरू लागली. कारण तुला जराही वाटलेलं नाहीये की आपल्या बहिणीसाठी काय करावं. पण बरोबर आहे, कारण मी तुझी बहीण राहिलेलीच नाहीये ना, कारण तू माझी मोठी जाऊ झालीये. कारण तुला याच गोष्टी महत्त्वाच्या वाटतात. तू व्यवहार करायला लागलीस आणि प्रत्येक वेळेस मला असं वाटलेलं की तू समजून घेशील, पण नाही. तुम्ही दोघेही तसेच आहात. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, हे सगळं जे काही चाललंय ना ते मी खपवून घेणार नाही, असं म्हणत तिने बोलायला ओरडायला सुरुवात केलेली असते. या सगळ्या गोष्टी घडत असतात आणि त्या चुकीच्या पद्धतीने घडत असतात. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की एवढं सगळं झालेलं असूनही नम्रता मात्र वाटेल ते आरोप करत सुटलेली असते. तिला जराही लाज वाटत नसते हे सगळं काय घडतंय आणि आपण काय करतोय. कारण तिने अर्णवला डरपोक, लूजर या भाषेत बोलत असते. तेव्हा मात्र ईश्वरीचा राग अनावर होतो आणि ईश्वरी खानदेशी नम्रताच्या कानाखाली देते आणि ती तिला म्हणू लागते की हे सगळं जे काही चाललंय ना हे बंद करायचं आणि त्याचबरोबर हे सगळं जे काय आहे ना तेच खपवून घेतलं जाणार नाहीये. तुला माहित नाहीये काय झालेलं आहे ते आणि तू प्रत्येक वेळेस आरोप करत सुटते. कसं आहे, तुझा राग माझ्यावर आहे ना, तू राग माझ्यावर काढ, पण हे सगळं जे काय आहे ना हे खपवून घेतलं जाणार नाही. या सगळ्याला जबाबदार तू आहेस, असं म्हणत ईश्वरी म्हणते की अर्णव राजशिर्केंचा मंगळसूत्र घालते गळ्यात. माझ्या नवऱ्याबद्दल जर पुन्हा काही बोललीस तर गाठ माझ्याशी, नाव थांबणार नाही अर्णव ईश्वरी अर्णव राजशिर्के, असं म्हणत ईश्वरीने तिला चांगलाच दम दिलेला असतो. सगळेजण तिथं असतात आणि आता मात्र नम्रता आत निघून जाते. त्याच्यानंतर ईश्वरी सुद्धा जाते, अंजली त्याचबरोबर आकाश सगळेजण तिथं असतात. सगळेजण ह्या सगळ्या गोष्टी पाहत असतात. कारण घरातलं वातावरण इतकं गढूळ झालेलं असतं की ज्याचा कधी विचारही केला गेलेला नाही आणि त्या वातावरणाचा परिणाम हा मात्र सगळ्यांवरती तिथे होत असतो. आणि सगळ्यांना सगळं आठवत असतं की ह्या नम्रताने जो गोंधळ घातलाय तो आजी चिडलेली असते, घरातले सगळेच जण चिडलेले असतात. सगळ्यांना असं वाटत असतं की यामध्ये काहीतरी असं कांड घडलेलं आहे आणि त्याचवेळी ईश्वरी रूममध्ये आलेली आहे. ईश्वरी विचार करू लागते की हे सगळं काय चाललंय, ह्या सगळ्या गोष्टी अशा कशा झालेत, या सगळ्याचा अर्थ काय आहे, असं म्हणत ईश्वरी आता बोलत असते. त्याचवेळी अर्णव सुद्धा तिच्या मागे आलेला असतो आणि ईश्वरी अर्णवची माफी मागू लागते की अर्णव सर, ताईच्या वतीनं मी तुमची माफी मागते. खरंच तिनं असं काय बोलेल, असं काय वागेल असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं, असं म्हणत तिने माफी मागायला सुरुवात केलेली असते. तेव्हा मात्र अर्णव म्हणत असतो की तिने आत्ता पॅनिक झाली ही गोष्ट स्वाभाविक आहे. कारण आपल्यालाही माहिती आहे की काय झालंय, कशा पद्धतीने गोष्टी झालेल्या आहेत, पण तिला ते कळत नाहीये. तिनं तयारी करून ठेवली होती ना त्या सगळ्या गोष्टींची, त्यामुळं तर हे सगळं झालेलं आहे. आता मलाच माहीत नव्हतं, मी तिथं स्वतः रिकमेंड केलं होतं आकाशचं नाव, मी त्यांच्याशी बोललो, पण कमिटीने स्पष्टपणे सांगितलं की आकाश पाटीलचा एक्सपिरियन्स हा बाकीच्या कॅन्डिडेटच्या तुलनेत कमी आहे. त्यावरती लगेचच नम्रताचं बोलणं असलं होतं की कोणी काही आईच्या पोटातून शिकून येत नाहीये, त्याच्यामुळं तुम्ही बोलायला पाहिजे होतं, तुम्ही बाजू घ्यायला पाहिजे होती आकाशची. खरं तर अर्णवने तिथे आकाशची बाजू घेतलेलीच होती, पण आता त्याच्या बोलण्याला तिथे अर्थच राहिलेला नव्हता आणि तिथे काहीच कळलेलं नव्हतं की हे सगळं काय घडतंय. आता मात्र ईश्वरी त्याचबरोबर तिथे आकाश सगळेजण बोलत असतात. अर्णवला समजवत असते ईश्वरी आणि सांगत असते की असं नका करू. आणि त्याचवेळी अर्णव म्हणत असतो की जे काय झालंय ते झालंय, पण मी आकाशचं नाव स्वतः रिकमेंड केलं होतं. मला असं वाटत होतं की आकाश जिंकून येणार आहे, मी माझ्या बाजूने प्रयत्न केले होते, पण जे काय झालेलं आहे ते भयानक झालेलं असतं, हा विचार त्याच्याही डोक्यात असतो. आणि मग मात्र ईश्वरीला तो सांगत असतो की नक्की काय करायचं आणि तिची समजूत कशी घालायची, हा विचार सुरू झालेला असतो. ईश्वरी म्हणते की ताई आज जे वागले ते पूर्णपणे चुकीचं वागलेले आहे, त्या गोष्टी मला अजिबात पटलेल्या नाहीत, असं म्हणत ती बोलत असते. आणि त्याचबरोबर या सगळ्या गोष्टींचे परिणाम काय होणार आहेत हा विचार सुरू झालेला असतो. इकडे आकाश मात्र नम्रताला समजत असतो की हे सगळं जे काही चाललंय ना तुझ्या डोक्यात, हे सगळं जलसीमुळे चाललेलं आहे. ही जलसी जी आहे ना तुझ्या मनातली ती काढून टाक, कारण तुला असं वाटत असेल की तू प्रत्येक वेळेस मनमानी करशील
आणि आम्ही मात्र तुझी मनमानी सहन करायची. पण मी बघतोय जेव्हापासून तुझ्या मनात ही जेलसी आलेली आहे तेव्हापासून हे सगळं असं चाललेलं आहे, असं म्हणत आकाशने आरोप करायला सुरुवात केलेली असते आणि तिला सांगितलेलं असतं. आता ईश्वरी नम्रताकडे येते आणि म्हणते की ताई सॉरी, मी रागाच्या भरात तुझ्यावरती हात उचलला. आता मामा तिथं असतात. मामा म्हणतात की मला असं वाटतंय नम्रता, तू पण ईश्वरीला सॉरी म्हणलं पाहिजे. पण आता नम्रता कशी सॉरी म्हणेल हे आपल्याला मागं बघायला मिळणार आहे. त्याचबरोबर इकडे वल्लरीच्या डोक्यात वेगळेच विचार चालू झालेले आहेत. वल्लरी विचार करत असते की काहीही झालं तरीही आता मला त्या रमाकांतने पुरावे जे काही ठेवलेले आहेत आणखी मागे ते शोधावे लागणार आहेत, ते नष्ट करावे लागणार आहेत, नाही तर सगळ्या गोष्टी खूप अवघड होतील असा विचार तिच्या डोक्यात चाललेला असतो. आता ते पुरावे शोधायचे आणि ते नष्ट करायचे हे सगळं तिचं चालू आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.